साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा। पैठण शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या नाट्यगृहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्या। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्टला शासकीय सुट्टी जाहीर करा। डॉक्टर अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीच्या वतीने मागणी अण्णाभाऊंचे सामाजिक चळवळीतील व साहित्यातील कार्य प्रचंड मोठे असून अजरामर आहे। संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान ही खूप मोठे आहे। वंचित पीडित शोषितांचे दुःख वेदना या प्रतिभावंत लेखकाने आपल्या साहित्यातून मांडल्या आहेत। अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या प्रतिभावंत लेखकाने सदैव केले आहे। त्यामुळे मरणोत्तर का होईना डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना सरकारने भारतरत्न किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा। तसेच पैठण शहरात नगरपालिका अंतर्गत नव्याने बांधकाम सुरू असलेल्या नाट्यगृहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव व सन्मान करण्यात यावा। तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अनेक कामगार नोकरदार यांना जयंतीची सुट्टी नसल्याने नोकरदार समाज बांधवांना जयंती साजरी करता येत नाही, म्हणून अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्टला शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीचे अध्यक्ष मनेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचे आमदार विलास पाटील घुमरे व तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनावर संघर्ष समितीचे अध्यक्ष मनेश आव्हाड, सचिव लहुजी गायकवाड, उपाध्यक्ष कृष्णाभाऊ गोडके, सरपंच संदीप मावस, कार्याध्यक्ष धर्मराज मिसाळ, कोषाध्यक्ष अरुण ससाने, संघटक हिम्मत पाखरे, सल्लागार तथा माजी सरपंच बबन मिसाळ, सतीश श्रीसुंदर, लहू गवळी, कैलास आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, सागर शरणागत, आकाश गवळी, अजय शिंदे, सचिन बोर्डे, दिलीप आव्हाड, अमोल ससाने, रणजित ससाने, सुधीर आव्हाड, प्रशांत लोंढे, ताराचंद जगधने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। याप्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते। पैठण तालुका रिपोर्टर मनेश आव्हाडची रिपोर्ट।